5 कामाला शील नाही, 6 कामाला काळवेळ नाही आणि 7 कामाला लाज नाही. या 7 गोष्टी आहे. कामाला 7 म्हणणं काय तुमचं बोला, 7 आहे की नाही? कामाला लाज नाही, कामाला वय नाही, कामाला नातं नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही, कामाला जात नाही. तुम्ही निरीक्षण करा, सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत, 13 ते 18, आणि एकही पोरगी विद्वान पोराबरोबर कधी पळून गेली नाही. मुलगी प्रेम करताना कधीच हुशार पोराव करणार नाही. जगात असं घडलं नाही. ती भंगरीत पोराच्या नाही लागली आणि त्याच कामानं धडक मारली कुणाला. धडक मारी रे शंकरा, धडक मारी रे शंकरा, धडक मारी रे शंकरा, धडक मारी रे शंकरा. केला ब्रह्म तमातरा, केला ब्रह्म तमातरा, इंद्र चंद्र सीतारा, इंद्र चंद्र सीतारा, तो केवळ पंचानना, तो केवळ पंचानना, तो केवळ केवळ पंचानना, केवळ पंचानना, केवळ पंचानना. यरका 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 पदारा, केवळ पंचानना, केवळ सामाजिक वद्धवालियाने नागविले बहुत आणि कधी ध्यानात ठेवायचं, काम कसं तयार होतं ते सांगून टाकतो. काम शरीरात तयार झाला की तो डोळ्यावाटे बाहेर पडतो, आणि डोळ्यात पाप तयार झालं तर ते मनात तयार होतं, आणि मनाला पाप तयार झालं का इंद्रिय खवळतात, आणि इंद्रिय खवळले की नको ती गोष्ट घडते. याला काम म्हणतात. काम येतो. आणि आपले लोक म्हणते असं तसं नाही चालत. तो मायेचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध. आणि पाया पडतो तुमच्या पाचीमाळे राग आकळा. आत्ता जर एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन समजावं 10 लाख देतो, इंद्रिकर बोकस. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही. पण पाया पडून सांगतो, आयुष्यामध्ये 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. रागाला आकळा, रागाला आकळा. आणि राग ज्याने जिंकला त्याने देवच मिळावा. राग येतो, आणि राग काय करतो एका वाक्यात सांगा. पाणी नाही पण बुडवतो, अग्नी नाही पण जाळतो, दोरे नाही पण बांधतो, आणि शस्त्र नाही पण कापतो. शस्त्र नाही पण कापतो, दुरी नाही पण बांधतोय, अग्नी नाही पण जाळतोय. ओव्या सांगू, जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, शिखले विण रोविती, पाशके विण गोविती.
तिसऱ्या त्यातले ववे आहे. आता पुढे ऐका. पहिला आहे काम, दुसरा आहे क्रोध आणि तिसरा आहे लोभ. आणि आज जगातली सगळी भांडणं लोभासाठी आहे. कोण कोणता बाप नाही. आपण म्हणतो बहीण, बहीण नाही काही नाही. भावाशी न बोलणाऱ्या 15 जणी माझ्या पुढे बसलेत आत्ता इथं नावा सगळं सांगत ती बहीण का असं काय. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. कोण बहीण, कायची बहीण, हा कोण बहीण. बहीण भाऊ पाया पडतो, बाई सही कर ग सही कर. थांब त्यांना विचारले. त्यांना म्हणजे ते बेवड्याला कोण तो लावून धर लाख 1.5 लाख मिळतील असे म्हणणारे माया पुढे बसले 2 जण. पाहता काय तुम्ही कोण बहीण आणि कोण काय. हे सगळे लोकांना फक्त महाराज सध्या काय झालं माहिती का. फक्त भारी कपडे घालायचे, मिशा घालायच्या, भारीतले ब्रँड प्यायचे आणि गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे आणि वर वागायचं. घरांमधलं कौटुंबिक स्वास्थ्य पूर्ण संपलंय. काय मत आहे तुमचं. लोक फक्त बाहेरून देखणे झाले. पैसे कमवायचे, गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका सोन्यानं वाकवायच्या. अक्षरशः तुम्हाला सांगतो घरांमध्ये समाधान नावाची गोष्टच राहिली नाही. काही नाही. घरं म्हणजे थिएटर झाले. 4 कोपऱ्यात 2 TV आहे आणि 2 TV पुढे 4 माणसं बसले. 4 इंच मोबाईल चालू आहे. TV कोणी पाहिलं आणि मोबाईलही कोणी पाहिलं.